इन्स्पिरेशन सगळीकडे आहे, पण आपल्याला ते घेता आलं पाहिजे. तर मित्रांनो, जय श्रीराम. मी आपला आशू आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो. तर झालं असं की कधीच विमान प्रवास न केलेला मी एक्साइटमेंट म्हणून मित्राचा आणि माझं फ्लाईटचं तिकीट बुक करतो. परंतु मित्राने ऐनवेळी प्लॅन कॅन्सल केला. मग काय करावं या विचारात असतानाच बायकोने सुचवलं की तू सोलो का जात नाही. मग काय मोटिवेशन घेतलं आणि निघालो बॅग भरून. सकाळी लवकरच मित्रासोबत मुंबई गाठलं आणि बोर्डिंग टाईमच्या 2 तास आधीच एअरपोर्टला जाऊन थांबलो. पहिला अनुभव, तो पण सोलो. थोडी तारांबळ उडाली, परंतु डर के आगे जीत आहे असं स्वतःला सांगितलं आणि खूप एन्जॉय करणार हा विश्वास जागवला. रांगेत विमानात बसायला निघालो. लय भारी वाटत होतं. काहीशी भीती आणि दडपण होतं, पण हा गोव्याचा प्रवास नक्कीच नवनवीन अनुभव देणारा होईल हा विचार मनात होता. आज शिरताच पहिले 2 आणि नंतर एका हवाई सुंदरीने वेलकम केलं. भारीच ना. समोर एक मुलगा चालताना दिसतो आहे. त्याच्या स्वेटशर्टवर लिहिलेलं आहे, फॅन्टॅस्टिक ॲटिट्यूड इज अ लिटल थिंग दॅट मेक्स बिग डिफरन्स. हे पण मोटिवेशनलच आहे, कारण छोटीशी सकारात्मक वृत्ती माणसाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते. अडचणी, अपयश किंवा टीका आली तरी आपला दृष्टिकोन सकारात्मक आणि मजबूत असेल तर आपण त्यातून शिकून पुढे जाऊ शकतो. मोठं यश अनेकदा मोठ्या गोष्टींमुळे नाही, तर अशा छोट्या पण मजबूत वृत्तीमुळे मिळतं. खरं तर आज माझ्यासाठी खूप स्पेशल मोमेंट आहे, कारण ही माझ्या आयुष्यातली पहिली फ्लाईट आहे. आता मी विंडो सीटवर बसलो आहे आणि थोड्याच वेळात फ्लाईट टेक ऑफ होणार आहे. खरं सांगायचं तर थोडी एक्साइटमेंट आहे, थोडी नर्वसनेस पण आहे, पण एक वेगळीच फिलिंग आहे आकाशात उडण्याची. लहानपणी जेव्हा आकाशात विमान उडताना पाहायचो तेव्हा वाटायचं की कधी आपणही यामध्ये बसू का, आणि आज तो क्षण खरा झाला. चला तर आता आपण आकाशात उड्डाण करतोय आणि बस आपली उंच भरारी ही सुरू झाली. इतकी सुंदर आणि इतकी काय शब्दात नाही सांगू शकत मित्रांनो, किती सुंदर फिलिंग आहे. आता विंडो सीटमधनं खाली पाहताना सर्वात आधी एअरपोर्टच्या जवळचा हायवे आणि उंच इमारतींच्या लाईट्स दिसायला लागल्या. वरून पाहिलं की हायवेवरच्या गाड्यांच्या लाईट्स जणू चालत्या ताऱ्यांसारख्याच वाटतात. थोडे पुढे शहराची गर्दी कमी होते आणि हा समुद्राचा किनारा दिसायला लागला. त्या किनाऱ्यावर पसरलेले लाईट्स जणू एखाद्या चमकणाऱ्या हारासारख्या दिसतात. समुद्राच्या मधोमध लांब पसरलेली प्रकाशाची रेषा म्हणजे तो अटल सेतू आहे, आणि थोड्या अंतरावर समुद्रावर उभा असणारा हा बँद्रावरली सील आपल्या लाईटसह खूप सुंदर दिसतोय. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला चमचमणारी मुंबईची लाईट. खरंच आकाशातून पाहिलेली ही मुंबई एक वेगळीच दुनिया वाटते आणि आयुष्यभर लक्षात राहील. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक, फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा. जय श्रीराम.